तुम्ही सुद्धा असं उभं राहून आणि बाटलीने पाणी पिताय. 90% लोकांना माहित नाही की ही एक सवय तुमच्या सांधेदुखीचं आणि अपचनाचं मुख्य कारण आहे. नमस्कार, मी नंदिनी राके, हेल्थ कोच. 100 दिवस आरोग्याचे या सिरीज मध्ये आज आपला दिवस 23वा आणि आजचा आपला विषय आहे पाणी पिण्याची योग्य पद्धत आणि पाणी पिताना होणाऱ्या चुका. फिटनेस कोच आणि आयुर्वेदानुसार पाणी पिताना आपण या 3 चुका करतो. सगळ्यात पहिली चूक म्हणजे उभे राहून पाणी पितो, दुसरी चूक जेवताना सारखं सारखं पाणी पितो आणि तिसरी चूक थंड पाणी पितो. आपल्या या चुकांमुळे आपली पचनक्रिया बिघडते. आपल्या शरीरातील द्रवांचा समतोल बिघडल्यामुळे सांध्यांमध्ये वेदना होतात, किडनीवर ताण येतो, फिल्ट्रेशनचे कार्य बिघडते, युरिक ऍसिडचा त्रास होण्याची शक्यता असते, आपल्या स्नायूंवर आणि नसांवर दाब येतो, शरीरातील नलिकेवर दाब आल्यामुळे आपल्याला गॅसेसचा आणि ऍसिडिटीचा त्रास होतो. मग पाणी पिण्याच्या योग्य पद्धती कुठल्या? तर पाणी नेहमी खाली बसून प्यावं, यामुळे आपली पचनक्रिया सुधारते. घोट पाणी पिल्यामुळे पाण्याचं ऍब्सॉर्प्शन नीट होतं. सकाळी उठल्या उठल्या आणि रात्री झोपताना शक्यतो कोमट किंवा थोडंसं गरम पाणी पित जा, यामुळे शरीराचं डिटॉक्सिफिकेशन होतं. जेवताना मध्ये मध्ये पाणी पिणे टाळा आणि जेवणानंतर 30 मिनिटे पाणी पिऊ नका, यामुळे आपला जठराग्नी मंदावतो आणि पाचन रस पातळ होतात. उन्हातून आल्या किंवा व्यायाम केल्यानंतर, गोड तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. झोपण्याच्या आधीही जास्त पाणी पिण्याचं टाळा. फक्त तहान लागल्यानंतरच पाणी पिऊ नका, तर थोड्या थोड्या वेळानं घोट पाणी पित जा. तुम्हालाही दिवसातून किती लिटर पाणी पिण्याची सवय आहे आणि उभी राहून पाणी पित असाल तर आजच ही सवय बंद करा. हा व्हिडिओ अशा मित्रमैत्रिणींना शेअर करा ज्यांना उभे राहून पाणी पिण्याची सवय आहे. पुढच्या व्हिडिओसाठी मला नक्की फॉलो करा.